ब्रह्मांड दिशा मदनांत काळी तुझं वीण शंभो देवा माझं कोणत आहे देवा तुझ्या पायाशी नतमस्तक झालो का आणि साक्षात शिव शंभू महादेवाच्या चरणाशी नतमस्तक झालो का देवा सारखं सारखं रे देवा खऱ्या अर्थानं तुझा आशीर्वाद मिळाला आणि या काशीची अवर्णीय शोभा पाहिली खऱ्या अर्थानं देवा या तारकाचा धन्यवा या पुण्यमय काशी क्षेत्रात मुद्दाम म्हणून तुझा आगमन झालेला नाही देवा काय तू जाणतोयस रे तरी सुद्धा माझ्या मुखातून जर का तुला ऐकायचं असेल ऐक म्हणतो देवा आसनी नयनी जय भोजनी चिंतनी ध्यानी म्हणी ज्या तुझ्या भक्तांना देवा तुझी एकदनिष्ठतेनं भक्ती केली तुझ्या भक्ती विना मुखात अंगाचा कण नैवेद्य पाण्याचा थेंब देखील आजपर्यंत देवा ज्या तुझ्या भक्तानं प्राशन केलं नाही असा देवा तुझा निस्सिम भक्त उत्तरा खंडीचा हात करता माझा देवा चंद हो देवा दारू प्रगटा देवा देवा असू दे अरे राधा तुला काय वाटतं तो माझा भक्त श्रेष्ठ आहे असं तुला वाटतं आहे अरे राधा ज्याप्रमाणे नवविधा भक्ती त्याप्रमाणे भक्त ही 4 प्रकारचे असतात आर्थ अर्थाती ज्ञानी आणि जिज्ञासू अरे भक्त श्रेष्ठ नव्हे आणि देवही श्रेष्ठ नव्हे या विश्वामध्ये श्रेष्ठ आहे ती भक्ती श्रेष्ठ आहे आणि भक्ती महात्म्य जर का वाढलं असेल तर देवांचं महत्व आणि भक्तांचं महत्व वाढणार आहे अरे भक्ती नाही तर मुक्ती नाही मग सांग तो भक्त दारू संकट आहे अरे कसोटी जर भेटती नाही तर उत्तराही कसा होईल देवा तुझ्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा शब्द आहे देवा पण देवा देवाधीन भक्त आणि भक्ताधीन देव हे अद्वैताचं नातं या विश्वाच्या देवा विश्वाच्या ठिकाणी देवा चिरकाल पुढे टाकून अरे का वाटतं मला ज्ञात नाही अरे या पुण्यमय काशी शेतकरी विराजमान म्हणून सुद्धा सकल
मी अवलोकन करतो आहे, ज्यावेळी दिव्य मनचक्षुरावर करता करता माझा भक्त दारू संकटला आहे. होय देवा. पण नारदा, अरे मी घडविला आहे, पण ते मला भुलवायचं आहे देवा. आणि आता भुलवायचं नाही तर या विश्वाच्या पटलावर महत्वाला ठेवायचं आहे. देवा, तुझाच भक्त दारुण संकटात असताना देखील सुद्धा देवा एक सारखा अर्थ स्वरानं देवा तुझी आळवणी करतोय देवा. मग देवा हा नारद तुला विनंती करतोय, त्या देवा काशी क्षेत्राचा त्याग करून मूर्तिमंत स्वरूपाचा दर्शन देवा तुझ्या भक्ताला देण्यासाठी देवा मृत्यू लोकाच्या ठिकाणी